निरोगी भारत, समर्थ भारत. कारण आज आपण इतके रासायनिक आपल्या शेतीमध्ये घातलेले आहेत की आपली जमीन जवळपास नापीक व्हावी, कुठं कुठं तर उत्पादन सुद्धा निघलं जात नाही. त्यामुळं जैविक पद्धतीने याच्यावर संस्थेनं अनेक वर्ष संशोधन करून हे तयार केले आहेत 4 प्रोडक्ट. हे 4च प्रोडक्ट आपल्या शेतीसाठी उपयुक्त आहेत. तर प्रथमतः भुईटाचा वापर आपण पेरणी करायच्या अगोदर नाही तर पेरणी झाल्यानंतर करू शकता. भुईटामध्ये 16 प्रकारचे कंटेन आहेत. तर त्याच्यामध्ये पोटॅशियम आहे, स्फुरद आहे, नत्र आहे, पालाश आहे, तुमचं पुन्हा ऑर्गॅनिक कार्बन आहे, नायट्रोजन आहे, जिप्सम आहे, असे 16 प्रकारचे त्याच्यामध्ये कंटेन आहेत. तर ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक जे कार्बन आहे तर ते आपलं जमिनीमधलं ऑर्गॅनिक पदार्थाची जी पिकाला जास्त आवश्यकता असते तर त्याची निर्मिती करण्याचे काम करतं. नायट्रोजन म्हणजे आपण भरमसाठी युरियाचा वापर करतो. तर युरियाच्या ऐवजी ह्याच्यामध्ये आपलं भरपूर मात्रेमध्ये भुईटामध्ये नायट्रोजन आहे आणि जिप्सम पण आहे. तर ह्याच्यामुळे आपली जमीन भुसभुशीत होते. पुन्हा जे सूक्ष्म जीव आहेत जमिनीतले जी की रासायनिक खतामुळे ते मृत व्हायला लागले तर ह्याला जिवंत करण्याचं काम भुईटा करतो. तर दुसरा प्रोडक्ट आहे आपलं इको हायलिंग. तर इको हायलिंगचं मेन काम आहे की जे सूर्याचं किरण आहे तर त्याचा प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ती पिकाला जे सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात लागतो तर ते एकदम फास्ट गतीने त्याचं काम केलं जातं. पुन्हा तुमच्या पिकाच्या पांढऱ्या मुळ्या, पुन्हा जमिनीतली गांडुळाची निर्मिती, सूक्ष्म जीव ते इको हायलिंग आपल्याला करता येतं. तर इको हायलिंग आपल्याला 1 लिटर पाण्यामध्ये जर फवारणी घ्यायची असेल तर 2.5 ग्राम वापरला पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही इको हायलिंग मध्ये पुन्हा 3H 2H फॉर्म्युला सुद्धा आहे. त्यामुळे आपल्या जमिनीचं जी पीएच असतं, पीएच म्हणजे आज जमिनीचं आपल्या पीएच पार 7-8 च्या पुढे गेले तर पीएचचं खरं प्रमाण आहे आपल्याला 5 ते 6.8 च्या दरम्यान जर जमिनीचं पीएच असलं तर ते पीक तुम्हाला चांगलं उत्पादन देऊ शकते, ग्रोथ वाढू शकते. नंतर इको हायलिंग अजून तुम्हाला त्याच्यामध्ये फुलांची संख्या वाढवते, फळाची साईज, शायनिंग, फिनिशिंग आणि एकदम असं हिरवगार पीक दिसणार. ऊस असो, तुमचं भाजीपाला असो, बाजरी, ज्वारी, कुठलेही पीक असो सगळ्या पिकासाठी ते आपण वापरू शकतो. तिसरा प्रोडक्ट आहे पीजीपीआर. तर पीजीपीआर म्हणजे तुमचं ट्युलिक ऍसिड आहे किंवा ह्युमिक ऍसिड आहे. ऍसिड म्हणलं की आपल्याला वाटतं हे रासायनिक आहे, पण ऍसिड हे रासायनिक नाही. ह्युमिक ऍसिड हे खनिज द्रव्य पदार्थ आहे तर ते त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत. तर त्यामुळं तुमचं कितीही कडक उन्हाळा असू द्या पीजीपीआरचं जर फवारणी ॲग्रो 90 मिक्स करून घेतली तर तुमचं एक सुद्धा फंगल होऊ शकत नाही. मी तुम्हाला गॅरंटी देतो. मी त्याचं वापरले, बऱ्याच शेतकऱ्यांना दिले, त्याचा अनुभव घेतलाय आणि त्याच्यामुळे उत्पादन क्षमता तुमची 30 ते 40% वाढली जाते. समजा ज्या ठिकाणी तुम्हाला ऊस 60 टनाचा आवाज येत असेल तर तिथं निश्चितच 85 ते 90 टन ऊस निघाला पाहिजे. आणि या 3 प्रोडक्ट बरोबर ॲग्रो 90 वापरणं एकदम आवश्यक आहे. कारण ॲग्रो 90 म्हणजे असं एक स्टिकरचं काम करतं आणि त्याच्यामुळे तुमचं फळाची शायनिंग त्याच्यामुळे सुद्धा येते आणि जमिनीमध्ये तुमचं जी हिरे आहे हिऱ्या वाढवण्याचं काम ॲग्रो 90 करतं. त्यामुळे ह्या 3 प्रोडक्ट सोबत ॲग्रो 90 वापरायचं. ॲग्रो 90चं 1 लिटरला 1.25 ml ॲग्रो 90 वापरायचं आणि पीजीपीआर ची 1 लिटरला 2.5 ml असा डोस आहे. तुमचं इको हायलिंगचं 1 लिटरला 2.5 ग्राम आणि भुईटा तुम्ही पाण्यात विरघळून सुद्धा छिडकाव करू शकता, नाही तर मातीत मिक्स करून असं हाताला भिजवू शकतात आणि तुमचं पेरणी सोबत सुद्धा घेऊ शकतात. तर तुम्ही फक्त इथून पुढे हीच खतं वापरा. आपली जमीन एकदम ऑर्गॅनिक होईल आणि आपल्याला जे आजार होणार आहेत किडनी, लिव्हर, शुगर, कॅन्सर सारखे भयानक आजार ज्या व्हायले ते फक्त आपण जमीन नापीक होईल व्हायला लागली तर त्या जमिनीमध्ये जर आपल्याला सुधारणा करायची असेल, कंपनीचं मिशनच ते निरोगी भारत झाला पाहिजे तर प्रत्येक शेतकऱ्याला हे सोडून दुसरं वापरू नये. यांना वापरून बघा, रिझल्ट किती जबरदस्त आहे. तुम्ही वापरल्यावर स्वतःहून सांगतात. तर एवढी माहिती मी दिली. थँक्यू.